नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा अन्न व औषध प्रशासन भरती जी 2024 ची आहे त्यासाठी महत्त्वाचे आपण मागील वर्षी किंवा मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले 22 प्रश्न पाहणार आहोत की जे आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात आलेले हे प्रश्न आहेत। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते पूर्ण प्रश्न आपण IBPS आणि TCS पॅटर्न नुसार घेतलेले प्रश्न आहेत, त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट ठरणार आहेत। यामध्ये पहा TCS ने घेऊ किंवा IBPS ने घेऊ, कोणत्याही पॅटर्न नुसार जरी पेपर आला तरी प्रश्न हे अशाच पद्धतीचे असणार आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच WhatsApp ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉइन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF उपलब्ध करून दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, अदानी समूहाने दशकापासून ताळेबंदात आणि लेखामध्ये गैरप्रकार केल्याचे अहवाल प्रसिद्ध करणारी हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था कोणत्या देशातील संस्था आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा लेटेस्ट प्रश्न आहे, म्हणजेच आपण लेटेस्ट करंट अफेअर्स वरचा हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे, कारण यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आपल्याला असू शकते। पहा, अदानी समूहाने जे काही मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये काही लेखामध्ये गैरप्रकार केलेला आहे असा अहवाल जो प्रसिद्ध केलेला आहे हिंडनबर्ग रिसर्च संस्थेने, तर ती कोणत्या देशाची आहे? तर ती आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर अमेरिका म्हणजेच USA या देशाची कंपनी आहे हिंडनबर्ग रिसर्च। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। आणि मित्रांनो, 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे पहा, म्हणजे आपलं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये होऊन जाईल। यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डन याचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे? पहा, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण राष्ट्रपती भवनामध्ये जे मुघल गार्डन आहे तर मुघल गार्डन हे जे आहे याचं देखील नाव बदलण्यात आलेलं आहे, तर त्याचं नवीन नाव काय आहे? तर प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अमृत उद्यान। पहा, अमृत उद्यान, कोणतं? अमृत उद्यान हे जे आहे हे नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे मुघल गार्डनचं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे, सोने आणि तांबे डॅश आणि व्हायलेट प्रकाश शोषून घेतात आणि पिवळा प्रकाश सोडतात। पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। पहा, सोने आणि तांबे हे जे आहेत हे कोणता कलर आणि व्हायलेट म्हणजे जो प्रकाश आहे ते शोषून घेतात आणि पिवळा रंग सोडतात किंवा पिवळा प्रकाश सोडतात। पहा, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर निळा रंग। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षात सविनय कायदेभंग मोहीम पूर्णपणे बंद करण्यात आली आहे? पहा, सविनय कायदेभंग चळवळ किंवा आपण त्याला मोहीम म्हणू शकतो, तर ती पूर्णपणे बंद कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? उत्तर असेल याचं पर्याय क्रमांक 2 तर 1934 या वर्षी करण्यात आलेली आहे सविनय कायदेभंग मोहीम पूर्णपणे बंद। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न 5 आहे, भाज्या लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला SSC मध्ये जशाच तसा विचारण्यात आलेला प्रश्न होता। हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2023 ला सुद्धा विचारण्यात आलेला होता, लक्षात ठेवायचंय। जरी परीक्षा कोणती जरी असेल, जर पॅटर्न सेम असेल तर अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। जी भाज्या लेणी आहे ही येते पहा कोणत्या ठिकाणी, कोणत्या राज्यामध्ये? तर महाराष्ट्र राज्यामध्ये। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न 6 आहे, जागतिक पेय जल दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? मित्रांनो, जो दिनविशेष आहे पहा, कोणतीही जरी परीक्षा असली ना आपल्याला तर दिनविशेष हा घटक सर्वात महत्त्वाचा असतो। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, राष्ट्रीय दिनविशेष आणि सोबतच आंतरराष्ट्रीय दिनविशेष असे दोनही एक प्रॉपर व्हिडिओ घेतलेले आहेत एका वर्षाचे दिनविशेष, त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। तर जागतिक पेय जल दिवस हा जो आहे हा 22 मार्च पर्याय क्रमांक 1 तर 22 मार्च या दिवशी साजरा केला जातो। यानंतरचा प्रश्न आहे, झारखंडमध्ये शेतीच्या आदिम स्वरूपाला काय म्हटले जाते? कोणत्या ठिकाणी? झारखंड या ठिकाणी। लक्षात ठेवा, झारखंड या ठिकाणी शेतीचे जे आदिम स्वरूप आहे त्याला काय म्हटलं जातं? तर पर्याय क्रमांक 1 त्याला कुरुवा असं म्हटलं जातं। मित्रांनो, हा प्रश्न देखील आपल्याला कृषी खात्यासाठी एक वेळा विचारण्यात आलेला होता। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 8 आहे, पंचायत समितीतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? मित्रांनो, या ठिकाणी राजा झालेला आहे पण ती रजा असा शब्द आहे। पहा, रजा म्हणजे सुट्टी आपण म्हणू शकतो। PDF मध्ये ती चूक दुरुस्त केलेली आहे।
पंचायत समितीमधील जे तिसरं आणि चौथं श्रेणीतील जे कर्मचारी आहेत त्यांची रजा मंजूर करण्याचा जो अधिकार असतो तो असतो पर्याय क्रमांक 3 गट विकास अधिकाऱ्याला. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न यानंतरचा आहे, भारतामध्ये हुंडाबंदी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? हुंडाबंदी कायदा भारतामध्ये कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहा मित्रांनो. प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 1961 यावर्षी 1961 यावर्षी करण्यात आलेला आहे हुंडाबंदी कायदा. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्लाचे भारतातील पहिले कार्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे? पहा, यावरती मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर टेस्ला या कंपनीचे मालक कोण आहेत असं विचारलं होतं. तर टेस्ला कंपनीचे मालक आहेत पहा इलॉन मस्क हे जे आहेत हे टेस्ला कंपनीचे मालक आहेत. द बोरिंगचे मालक आहेत, स्पेसएक्सचे सुद्धा मालक आहेत. आणि इलॉन मस्क यांनी काय केलेलं आहे की भारतामध्ये टेस्लाचं पहिलं ऑफिस सुरू करण्याचं ठरवलं आहे. तर ते कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? तर ते होणार आहे पर्याय क्रमांक 1 तर पुणे या ठिकाणी पहिलं टेस्लाचं ऑफिस होणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, खालीलपैकी कोणत्या नद्यांना व्याथ असेही म्हटलं जातं? पहा, व्याथ असं कोणत्या नदीला म्हटलं जातं? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला MTS मध्ये विचारण्यात आलेला होता. तर खालीलपैकी अशी कोणती नदी आहे? म्हणजेच ती झेलम नदी आहे. पर्याय क्रमांक 1 तर झेलम नदीलाच व्याथ असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतातील कोणत्या राज्यात ती पर्वत प्रामुख्याने सापडतो किंवा आढळतो? पहा, ती पर्वत कोणत्या राज्यामध्ये आहे? लक्षात ठेवा, हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ती पर्वत जर आपल्याला काही ठिकाणी पहा TAI असाही वापर त्याचा करण्यात आलेला आहे, तई किंवा तई पर्वत. लक्षात ठेवा, तर हा प्रामुख्याने सापडतो पर्याय क्रमांक 4 तर नागालँड या राज्यामध्ये. प्रश्न 13 आहे, युरिया सामान्यतः वापरले जाणारे नायट्रोजन आधारित खत अमोनिया आणि डॅश यांच्यातील अभिक्रियाने तयार केलेले आहे किंवा तयार केले जाते. काय आहे? युरिया. लक्षात ठेवा, युरियावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. युरिया हा जो आहे तो सामान्यतः नायट्रोजन आधारित खत, यामध्ये अमोनिया आणि कोणता घटक आहे की त्यांच्या अभिक्रियेने तयार केलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1 तर कार्बन डाय ऑक्साईड. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न यानंतरचा आहे, 1888 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये जॉर्ज यूल अध्यक्ष झाले होते? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 1888 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये जॉर्ज यूल हे जे आहेत हे अध्यक्ष झाले होते. पण ते कोणत्या अधिवेशनात झालेले होते? तर ते झाले होते पर्याय क्रमांक 2 अलाहाबादच्या अधिवेशनामध्ये. प्रश्न 15 आहे, खालीलपैकी कोणती गुरांची देशी दुग्धजन्य जात आहे? पहा, गुरांची देशी दुग्धजन्य जात कोणती आहे? तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 1 तर लाल सिंधी ही जी आहे ही गुरांची दुग्धजन्य जात आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश हा ओडिसामध्ये प्रचलित असलेले बालगीत गायनाचा एक प्रकार आहे. पहा, खालीलपैकी असा कोणता प्रकार आहे की जो ओडिसा या राज्यामध्ये गायला जातो आणि तो बालगीत गायनाचा एक प्रकार आहे? तर त्याला म्हटलं जातं पहा दस्कथिया. पहा, दस्कथिया हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 17 आहे, डॅश ही एक कर प्रणाली आहे जी कमी उत्पन्न असलेल्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्याकडून उत्पन्नाचा मोठा वाटा गोळा करते. मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे कारण अर्थव्यवस्थेवरती आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि जीके मध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. डॅश ही एक म्हणजे खालीलपैकी अशी कोणती एक कर प्रणाली आहे की त्यामध्ये कमी उत्पन्न असलेल्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांकडून उत्पन्नाचा मोठा वाटा गोळा केला जातो? तर त्याला म्हटलं जातं पहा प्रगतिशील कर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी पहिले डॉक्टर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार विजेते कोण आहेत? पहा, या ठिकाणी पहिले असा शब्द दिलेला आहे. तर डॉक्टर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार विजेते पहिले कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचं काय उत्तर होईल? पर्याय क्रमांक 3 तर KS कृष्णन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19 आहे, ऋग्वेदात ऋषी विश्वमित्र आणि देवी म्हणून पूजल्या गेलेल्या 2 नद्यांमधील संवादाच्या स्वरूपात एक स्रोत आहे.
तर या नद्या कोणत्या आहेत? पहा, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. ऋग्वेदामध्ये 2 नद्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे किंवा त्यांना देवी म्हणून त्या नद्यांना पूजलं गेलं आहे. त्यामध्ये एक असा आपला स्रोत देखील आढळतो. तर त्या नद्या 2 कोणत्या आहेत? तर त्या नद्या आहेत पहा, पर्याय क्रमांक 4 बियास आणि सतलज या ज्या 2 नद्या आहेत यांना ऋग्वेदात देवी म्हणून देखील पूजलं गेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, बियास आणि सतलज नदी. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिवसा आणि रात्रीच्या तापमानामध्ये सर्वाधिक फरक असण्याची शक्यता आहे? हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. आपल्याला हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, खालीलपैकी असं कोणतं ठिकाण असेल की त्या ठिकाणामध्ये रात्रीचं तापमान सर्वाधिक, म्हणजे रात्रीचं तापमान आणि दिवसाचं तापमान यांच्यामध्ये सर्वात जास्त फरक असण्याची शक्यता आहे. तर ते आहे पर्याय क्रमांक 3 थारचं वाळवंट जे आहे त्यामध्ये पहा, टेम्परेचर दिवसा खूप हाय जाऊ शकतं आणि रात्रीच्याला खूप लो सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे थारचं वाळवंट हे एक असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी दिवसा आणि रात्री जे तापमान असेल त्यामध्ये खूप जास्त फरक असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणता भारतीय कायदा 2005 मध्ये पारित करण्यात आलेला आहे? पहा, ऑप्शनमध्ये जे 4 कायदे आहेत तर त्यापैकी 2005 या साली कोणता कायदा जो आहे तो पारित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा हा जो आहे हा 2005 या वर्षीचा कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, मातीची आम्लीय प्रकृती डॅशच्या उच्च एकाग्रतेद्वारे दर्शवली जाते. पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. हा आपल्याला शेतीविषयक थोडासा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजेच हा आपल्याला थोडासा केमिकलिक प्रश्न विचारला आहे. तर मातीची आम्लीय प्रकृती डॅशच्या म्हणजे कशाच्या उच्च एकाग्रतेद्वारे दर्शवली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3 तर हायड्रोजनच्या एकाग्रतेद्वारे दर्शवण्यात येते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 22 प्रश्न. या 22 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओची जर PDF मिळवायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.